टू इम्प्रूव्ह युअर लॉजिक अँड हाऊ टू बिल्ड युअर लॉजिक ॲज अ बिगनर लेवल. ओके, सो मित्रांनो, भरपूर सारे असे कोडर असतात किंवा स्टुडंट असतात जे बिगनर लेवलचे कोडिंग करतात. त्यांना लॉजिक कसा इम्प्रूव्ह करायचा असतो तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे. ओके, सो जर असे टिप्स ट्रिक्स आणि कोडिंग आणि टेक रिलेटेड जर तुम्हाला मराठीमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. तर आपला चॅनल थ्रू तुम्हाला सगळं मटेरियल भेटून जाईल. ओके, सो आजच्या व्हिडिओला आपण कुठलीही प्रोग्रामिंग असू दे, जावा, पायथॉन, वॉटेवर कुठली पण प्रोग्रामिंग असू दे. ओके, सो प्रोग्रामिंग शिकणे हा एक लर्निंगचा पार्ट असतो, पण प्रोग्रामिंगमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे हा लई महत्त्वाचा प्रॉब्लेम असतो मित्रांनो. सो प्रोग्रामिंगमध्ये लॉजिक बिल्ड करणे हा एक खूप महत्त्वाचा कन्सेप्ट असतो. तर जर लॉजिक तुझ्याकडे असेल तर तुला MNC कंपनीमध्ये किंवा IT सेक्टरमध्ये तुला जॉब आहे. सो एवढं लक्षात ठेव की विदाऊट लॉजिक तुला आणि विदाऊट कम्युनिकेशन तुला जॉब नाहीच. ओके, सो ते लॉजिक कसं इम्प्रूव्ह करायचं आहे. आता जर तू बिगनर लेवलला असेल किंवा काही तुला प्रॉब्लेम येत असेल लॉजिक कसं किंवा लॉजिक लागेल, ते लॉजिक कसं आपण इम्प्रूव्ह करू शकतो डे बाय डे, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत. ओके, सो मित्रांनो, मी तुमच्यासोबत 5 टिप्स शेअर करणार. ओके, ते 5 टिप्स तुम्ही रेग्युलरली फॉलो करा. त्याचबरोबर तुम्हाला मी अजून बोनसमध्ये तुम्हाला मी प्रोजेक्टच्या आयडिया सांगणार. ओके, बिगनर लेवलला जे की तुमचं लॉजिक इम्प्रूव्ह करण्यासाठी एकदम सोयीचे ठरेल आणि तुम्हाला ते हेल्प होईल ते प्रोजेक्ट थ्रू. ओके, सो फर्स्ट टिप्स आहे द फोकस ऑन लॉजिक. ओके, सो फोकस ऑन लॉजिक नॉट लँग्वेज. तर कुठलाही प्रोग्रामिंग लँग्वेज असू दे, सपोज फॉर एक्झाम्पल जावा, पायथॉन, ओके, C++, कुठली पण प्रोग्रामिंग लँग्वेज असू दे, तर तुम्हाला लँग्वेजकडे फोकस नाही करायचं मित्रांनो. ओके, लँग्वेजकडे फोकस करताय तर बिगनर लेवलला तुम्ही शिकून घेतली लँग्वेज, ओके, लर्न झाली, तुम्हाला समजली. ओके, तर त्या लँग्वेजचा वापर करून तुम्हाला मोठे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता यायला पाहिजे. ओके, त्याला म्हणतात लॉजिक. ओके, सो फोकस ऑन लॉजिक नॉट अ लँग्वेज, हा झाली पहिली टीप. ओके, तर बिग प्रॉब्लेम इज फेअर. ओके मित्रांनो, तर भरपूर सारे स्टुडंट असे असतात की कोडिंग तर शिकतात. ओके, पायथॉन शिकली, C++, परत पायथॉन, जावा, जे काय व्हेरियस टाईप्सचं प्रोग्रामिंग असतं ते प्रोग्रामिंग ते शिकून घेतात. पण त्या प्रोग्रामिंगचा वापर करून एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं नाही किंवा एक कमांड लाईन किंवा असे रिअल लाईफ प्रॉब्लेम एक्झाम्पल ते सॉल्व्ह करत नाही. मग त्याच्यामुळे त्यांचा एक एकदम कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह केल्यामुळे किंवा एक बेसिक बेसिक प्रॉब्लेम रेग्युलर कोडिंग प्रॅक्टिस नाही केल्यामुळे त्यांचं लॉजिक जे आहे ते बिल्ड होत नाही, इम्प्रूव्ह होत नाही, स्ट्रॉंग होत नाही. ओके, सो मित्रांनो, तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, कुठला पण तुम्ही कोडर असाल, बिगनर लेवलचे असाल, ॲडव्हान्स लेवलचे असाल. ओके, सो हा व्हिडिओ सगळ्यांसाठी तो फोकस ऑन लॉजिक नॉट ऑन लँग्वेज. ओके, तर लँग्वेजकडे फोकस नाही करायचा, आपल्याकडे लॉजिककडे फोकस करायचा. ओके, सो लॉजिक इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला पर्टिक्युलर प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायची. त्या प्रोग्रामिंग लँग्वेज थ्रू स्मॉल स्मॉल जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, त्याच्या थ्रू आपलं लॉजिक इम्प्लिमेंट होते. ओके, सो याच्यावर सोल्युशन काय आहे मित्रांनो? सो सोल्युशन नंबर 1 लॉजिकला समजून घ्या. ओके, सो लॉजिकला पहिलं काय करा, तुम्ही समजून घ्या काय आहे त्या प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे ते समजून घ्या. त्याच्यानंतर स्टेप 2 मध्ये काय, स्टेप्समध्ये त्या प्रॉब्लेमला मांडा. ओके, त्या प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉब्लेमला स्टेप्समध्ये मांडा. ओके, स्टेप्समध्ये मांडा आणि त्या प्रॉब्लेमला तुम्ही काय करा, समजून घ्या. ओके, देन प्रॉब्लेम सोल्युशन नंबर 3 काय आहे, त्याचा प्रॉब्लेमला पहिले समजून घ्या. ओके, पहिला प्रॉब्लेमला समजा काय प्रॉब्लेम आहे. सपोज फॉर एक्झाम्पल मला एखादं ॲडिशन करायची आहे, ॲडिशन एक प्रॉब्लेम आहे. ओके, सो मला त्या प्रॉब्लेममध्ये काय काय लागणार, व्हेरिएबल लागणार, एक आउटपुटसाठी व्हेरिएबल लागणार. ओके, प्रॉब्लेम मला ते प्रिंट करावं लागणार, परत ऑपरेटर वापरावं लागणार. ओके, सो हे झालं प्रॉब्लेम स्टेटमेंटचे. असं पद्धतीने मी प्रॉब्लेमला काय केलं, समजून घेतलं. ओके, त्याच्यानंतर त्याला स्टेप्स लावले आणि त्याच्यानंतर त्याला लॉजिक त्याचं मी समजलो आणि त्या प्रॉब्लेमला मी काय केलं, सॉल्व्ह केलं. ओके, प्रॉब्लेमला काय केलं, मी सॉल्व्ह केलं. सो ही झाली पहिली टिप्स मित्रांनो, जे तुमच्यासोबत मी शेअर केली. ओके, आय होप तुम्हाला समजली असणार. ओके, समजली असतील तर पुढची स्टेप लगेच तुम्हाला मी सांगतो. ओके, सो टिप नंबर 2 मित्रांनो, कोड एव्हरी डे, म्हणजे रेग्युलर प्रॅक्टिस असणे, लई कन्सिस्टन्सी. आता भरपूर सारे स्टुडंट असतात त्यांना कन्सिस्टन्सी राहत नाही. ओके, सो विदाऊट कन्सिस्टन्सी मित्रांनो, कोडर जो काय आहे तो कोडर चांगला कोड करू शकत नाही किंवा प्रोग्रॅमॅटिकली प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. ओके, कन्सिस्टन्सी म्हणजे प्रॅक्टिस मेन परफेक्ट असं सांगितलेलं आहे. ओके, सो कोड एव्हरी डे अँड consistency also maintain. Okay, so without consistency will maintain, then we also not solve a very big problem by using the various types of programming language. Okay, so consistency ठेवा मित्रांनो, कन्सिस्टन्सी शिवाय काय होत नाही. ओके, तुम्ही कुठल्या पण फील्डमध्ये असाल तर कन्सिस्टन्सीने काम करा, कन्सिस्टन्सीने जो काय असेल तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. ओके, सो मित्रांनो, कोड एव्हरी डे आणि कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवा तुमची आणि रेग्युलर तुम्ही 30 मिनिट. ओके, सो 30 मिनिट तुम्ही रेग्युलर काय करा, जे काय प्रॅक्टिस असेल, जे काय तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह ते रेग्युलर. आता फॉर एक्झाम्पल मला ह्या दिवसामध्ये एवढे प्रॉब्लेम करायचे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, तर सकाळी लिहून टाकायचं ते 30 मिनिट किंवा त्या पूर्ण दिवसामध्ये तेवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकायचे. ओके, सो अशा पद्धतीने आपलं जो काय आहे तो कन्सिस्टन्सी मेंटेन होते. ओके, दररोज 30 मिनिटं पण आपण कोडिंग केली मिनिमम म्हणतोय मी. ओके,
मिनिमम ॲटलिस्ट म्हणतो मिनिमम तुम्ही जर 30 मिनिटं पण कोडिंग केली ना, सो दररोज तुमचं लॉजिक तुमचं हळू-हळू एकदम इम्प्रूव्ह होत जाईल. ओके. ज्यावेळी तुम्ही मोठ्या-मोठ्या एम-एन-सी कंपनीमध्ये जाता किंवा Google, Microsoft कंपनीमध्ये ज्यावेळी त्याचे डाटा स्ट्रक्चरचे काही कन्सेप्ट असते किंवा तुमचे रिअल लाईफ एक्झाम्पल प्रॉब्लेम जे त्या आपल्याला देतात. मग त्यावेळी वाटतं की यार आपण कन्सिस्टन्सीने आपल्याला आपलं लॉजिक एकदम परफेक्ट नाही किंवा आपण तो विचारच करत नाही कोडिंग रिलेटेड. सो त्यावेळी आपल्याला आठवते की कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे. सो मित्रांनो, कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि एव्हरी सिंगल डे तुम्हाला 30 मिनिटं काढून प्रोग्रामिंग करायची आहे. कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. ओके. एक नवीन कन्सेप्ट समजून घ्यायचं. ओके. आता काय अवॉइड करायचं बघा. मी अवॉइडन्स पण सांगितलं आहे आणि काय करायचं ते पण सांगितलं. ओके. फक्त नोट्स वाचायचं नाही किंवा व्हिडिओ बघायचा नाही किंवा रिझल्ट जो काय आहे तो फक्त शो करायचा नाही. रिझल्ट मीन्स मार्क्स जे आहेत ते पर्टिक्युलर प्रोग्राम फक्त मार्क्सपुरता ही करायची नाही, प्रेफर करायचे नाही. ओके. सो फक्त नोट्स वाचायचे नाही, व्हिडिओ बघायचे नाही. ओके. जे वाटलेले नोट्स आहेत त्याला एकदम एखादा रिअल प्रॉब्लेममध्ये सॉल्व्ह करायचं. जो व्हिडिओ बघितला आहे त्याला आपण न बघता तो व्हिडिओमध्ये जो काही प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमला अ, आपल्या थिंकिंगनुसार त्याला सॉल्व्ह करायचं आणि आपल्या लॉजिकनुसार त्याला सॉल्व्ह करायचं. ओके. तर मित्रांनो, कुठलाही लॉजिक असू दे, लॉजिक येण्यासाठी त्याच्या अगोदर तुमची एकदम परफेक्ट कोडिंग जे काही कोडिंगचे जे काही कन्सेप्ट आहे, जे काही सेंटेन्स बिंट आहे ते तुमचे परफेक्ट असायला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं लॉजिक बिल्ड होतं एकदम प्रॉपरली. ओके. प्रॅक्टिस झाली ना ऑटोमॅटिकली लॉजिक बिल्ड होतं. ओके. आणि काय करायचं नाही आणि काय करायचं नाही, Googleवरती डायरेक्ट सर्च करायचं नाही मित्रांनो. जर तुम्हाला भेटलंच नाही तर Googleवरती सर्च करा. त्याच्या अगोदर तुम्ही काय करा, स्वतःच्या पद्धतीने सोडा. ओके. कुठं प्रोग्राममध्ये एरर येऊ दे. ज्या प्रोग्रामरला एरर येतात तोच खरा प्रोग्रामर असतो आणि तोच खरा कोडर असतो. ओके. सो स्वतःच्या पद्धतीने कोड तुम्ही लिहा. ओके. स्वतःच्या मनाने कोड तुम्ही लिहा. ओके. दॅन स्मॉल प्रोग्राम. ओके. इथं पण सांगितलं मी तुम्हाला की प्रॅक्टिस स्मॉल प्रोग्रामला तुम्ही काय करा, प्रॅक्टिस करा. ओके. सो जेणेकरून तुमचं एकदम लॉजिक बिल्ड होईल आणि मोठे प्रॉब्लेमला तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. ओके. सो ही झाली मित्रांनो टिप 2. ओके. तो टिप 2 झाल्यानंतर आता मी शिफ्ट होतोय टिप 3 कडे. ओके. सो टिप नंबर 3 मध्ये तुम्हाला दाखवतो मी ब्रेक द प्रॉब्लेम. टिप नंबर 3 काय आपली, ब्रेक द प्रॉब्लेम इंटू स्मॉल पार्ट्स. ओके. ब्रेक द प्रॉब्लेम्स इंटू स्मॉल पार्ट्स. ओके. सो एखादा फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूला गेलास तर तुम्हाला तिथं एखादा प्रॉब्लेम दिलेला असतो आणि एका टायमिंग दिलेला असतो की 30 मिनिटामध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. ओके. सो त्या 30 मिनिटामध्ये तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. मग त्यावेळी तर तुम्ही डायरेक्ट प्रॉब्लेमचा विचार करणार का नाही, तर त्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला काय काय लागणार आहेत, कुठला मॉडेल्स लागणार आहे, कुठले सिस्टम्स लागणार आहे. मग ते सगळे रिक्वायरमेंट तुम्ही करणार, त्या पर्टिक्युलर रिक्वायरमेंटला एका स्मॉल पार्ट्समध्ये कन्वर्ट करून तो प्रॉब्लेम तुम्ही काय करणार, सॉल्व्ह करणार मित्रांनो. मग कुठलाही प्रॉब्लेम असू दे, कुठलाही मोठा प्रॉब्लेम असू दे, त्याला स्मॉल पार्ट्समध्ये नोट करून मग तो प्रॉब्लेम काय करायचा, सॉल्व्ह करायचा. ओके. सो ही झाली टिप नंबर 3. तर ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, हेच प्रॉब्लेम आहे. फिअर म्हणजे कॉन्फिडन्स नसतो मित्रांनो की माझ्याकडून होणार नाही, मग ते इंटरव्ह्यू क्रॅक करू शकत नाही. ओके. सो स्मॉल पार्ट्समध्ये तुम्ही काय करा, प्रोग्रामला डिवाईड करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला इझिली तो प्रोग्राम सॉल्व्ह होईल मित्रांनो. ओके. सो बिग प्रॉब्लेम तीच आहे. बिग प्रॉब्लेमला तुम्ही जर सॉल्व्ह करायला घेतलं तर ते एकदम किचकट होते आणि कॉम्प्लेक्स होते आणि तुमच्याकडून तो सॉल्व्ह होत नाही. ओके. ऑन द टाईम. ओके. विदिन द टाईम द प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व्ह, सो यू नॉट क्रॅक द इंटरव्ह्यू. ओके. सो स्मॉल पार्ट्समध्ये तुम्ही काय करा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. त्याच्यानंतर मी फॉर एक्झाम्पल आता एक्झाम्पल देतो. ओके. जर सपोज तुम्हाला एखादा तुम्हाला क्वेश्चन विचारला की स्टुडंट रिझल्ट प्रोग्राम तुम्ही बिल्ड करा. ओके. तो स्टुडंट रिझल्ट प्रोग्रामचं तुम्ही डायरेक्ट थोडी लॉजिक लावणार आहे, त्याला एकदा स्मॉल पार्ट्समध्ये कन्वर्ट करणार. काय काय त्याला आता स्टुडंट रिझल्ट प्रोग्रामला काय काय पार्ट्स लागतात, टेक मार्क्स, टोटल मार्क्स लागणार, त्याच्यानंतर पर्सेंटेज लागणार, रिझल्ट लागणार. हे 3 मॉड्यूल्स स्टुडंट रिझल्ट प्रोग्राम किंवा स्टुडंट रिझल्ट सिस्टीमला लागणार. ओके. तुम्हाला काय करायचं नाही, गुगलवरती सर्च करायचं नाही, कॉपी पेस्ट करायचं नाही. ओके. स्वतःच्या मनानं करायचं, त्यावेळी स्वतःचे थिंकिंग वापरायचं, स्वतःचं लॉजिक वापरायचं. त्याच्यानंतर तुमचा जो काय असेल तो पार्ट काय होतो, लॉजिक तुमचा बिल्ड होतो. ओके मित्रांनो. तर ही टिप नंबर 3 होती. तर आता आपण टिप नंबर 4 कडे वळूया. ओके. सो टिप नंबर 4 आहे आपली लर्न डिबगिंग. ओके. मोस्ट व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. सो आता जी काही माझी स्प्रिंग बूटची सिरीज आहे. ओके. सो त्या स्प्रिंग बूटमध्ये मी पण कधी डिबगिंग करतो आणि त्याच्यानंतर मी एरर काय करतो, फाइंड आउट करतो, सॉल्व्ह करतो. ओके. तर तुम्हाला मित्रांनो स्प्रिंग बूट जावा रिलेटेड कन्सेप्ट जर शिकायचं असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. सो एरर्स आर गुड. ओके. इथं मी म्हटलं की एरर्स हा गुड. ओके. एरर्स आर गुड्स. ओके मित्रांनो. एरर लई महत्त्वाचा असतो. ज्या कोडरला किंवा ज्या प्रोग्रामरला एरर येतो तोच प्रोग्रामर भविष्यात कुठले एरर येईल तर तो एरर इझिली सॉल्व्ह करू शकतो. कारण की तुम्ही आधीच पास्टमध्ये ते एरर सगळे बघितलेलं असतं, तर फ्युचरमध्ये तुम्हाला काय तो प्रॉब्लेम येत नाही. तर एरर आलेला प्रोग्रामरच खरा प्रोग्रामर ठरतो मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. ओके. सो फॉर एक्झाम्पल एरर्स कुठले येतात, सिंटॅक्स एरर, लॉजिकल म्हणजे रन टाईप, डिफरंट टाइप्स ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ एरर्स आर प्रेझेंट इनसाइड द आवर प्रोग्रामिंग कन्सेप्ट. ओके. सो काय करायचं तुम्हाला एरर आल्यावर किंवा लर्न डिबगिंग करण्यासाठी काय आहे की आता सपोज एखादा मला एरर आलं. ओके. सो एरर आल्यानंतर आपण डायरेक्टली त्या एररला गुगलवरती पेस्ट करायचं नाही किंवा एखादा एरर कॉपी पेस्ट करून तो यूट्यूबवरून किंवा इथून आपण सोल्युशन काढायचं. आपल्या स्वतःच्या लर्निंगने
तो एररचा मेसेज वाचायचा. ओके. पहिला एररचा मेसेज स्वतः वाचायचा. तो कन्सेप्ट जो एरर कशाबद्दल आला आणि कुठल्या लाईनीला आला ते समजून घ्यायचं. ओके. कुठल्या लाईनीला आलं ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याचे व्हॅल्यूज प्रिंट करायचं. ओके. काय व्हॅल्यूज प्रिंट आले, काय स्टेटस कोड आला ते बघायचं. ओके. सो एरर मेसेज वाचायचं करेक्टली आणि त्याच्यानंतर त्या नंबर कुठल्या लाईनीला आला ते चेक करायचं. त्याच्यानंतर चेक केल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की ह्या लाईनीला ह्या लाईनीच्या नंबरला एरर आला आहे. सो तो एरर कशाबद्दल आला आहे, काय सिंटॅक्स एरर आहे का, काय मिसमॅच झालं आहे का, काही इनपुट एरर आहेत ते तुम्ही एकदम प्रॉपरली तिथं हँडल करायचं ते बघायचं. त्याच्यानंतर तिथं तुम्हाला प्रॉपरली समजलं तर त्या लाईनीचा कोड तुम्ही इझिली तो एरर फाइंड आउट करू शकता. ओके. सो हा झाला मित्रांनो एरर फाइंड आउट डिबगिंगचा. ओके. डिबगिंग म्हणजे डिबगिंग मोडमध्ये आपला कंपायलर टाकायचं आणि कसा प्रोग्राम एक्झिक्यूट होतो ते समजून घ्यायचं. ओके. सो इथं इम्पॉर्टंट कन्सेप्ट. ओके. हा इंडस्ट्रीमध्ये पण ही कन्सेप्ट वापरली जाते. ओके. सो लास्ट इथं मोस्ट इम्पॉर्टंट टिप्स मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला बोनस काही प्रोजेक्ट्स पण देणार आहे. ओके. सो मित्रांनो काय बघायचं बघा, वॉचिंग म्हणजे व्हिडिओ जे आहे ते तुम्ही बघताय किंवा वाचताय ते सफिशियंट नाही रे. व्हिडिओ डायरेक्ट कोडिंग स्टार्ट करा. ओके. एरर येऊ दे, एरर आला तर तुम्ही चांगलं कोडर होता. ओके. सो ग्रोथ तुमची कशी होणार. ओके. एक इंडिपेंडंट प्रोजेक्ट आता तुम्हाला मी प्रोजेक्ट देणार. ओके. प्रोजेक्ट तुम्ही बनवायचं, त्याच्यानंतर एखादं क्विज ॲप. ओके. त्यानंतर ॲक्टिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग, रेग्युलरली प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करायचे. व्हेरियस प्रॉब्लेम ऑनलाईन जायचं गुगलवरती, त्याच्यावर तुम्हाला समजेल की किंवा लिंकडइनवरती व्हेरियस प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम भेटून जाते ते सॉल्व करायचं. ओके. त्यानंतर रिअल स्किल्स तुम्ही बिल्ड करायचं. ओके. तुम्ही जर एखादा बिल्डिंग इंडिपेंडंट प्रोजेक्ट जर बनवला तर तुमचे स्किल्स पण बिल्ड होईल. तर ही ग्रोथची आपली काय झालं सेक्शन झालं. तर ट्रॅप जर तुम्ही हे जर नाही फॉलो केलं तर ट्रॅपमध्ये कसं जाऊ शकता तुम्ही. ओके. वॉचिंग फक्त तुम्ही व्हिडिओज बघता किंवा ट्युटोरियल बघता यूट्यूब वगैरे कुठल्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मचे फक्त तो सफिशियंट नाही. ओके. पॅसिव्ह लर्निंग पण सफिशियंट नाही. अंडरस्टँड. ओके. सिक्युरिटी म्हणजे मित्रांनो फक्त ट्युटोरियल्स बघून नोट्स वाचून ते आपल्याला इम्प्लिमेंट करणं अवघड जातं. तर ते ॲक्च्युअल स्टार्ट कोडिंग करायचं. एरर येऊ दे, एररचीच भीती असते सगळ्यांना. सो एरर आल्यामुळे घाबरायचं नाही किंवा सोडून द्यायचं नाही. ओके. गिव्हअप करायचं नाही. तर एरर आलेल्या एररला समजून घ्यायचं, सॉल्व करायचं, कुठल्या लाईनीला आलं ते बघायचं, त्याच्यानं सॉल्व करून एकदा एरर जर सॉल्व झाला तुमच्याकडून तर तो कॉन्फिडन्स लय भारी असतो. ओके. सो बघूया आता मित्रांनो बिगिनर प्रोजेक्ट. आता तुम्हाला मी एक बिगिनर लेवलचे काही प्रोजेक्ट देणार आहे, ते तुम्ही प्रोजेक्ट फॉलो करा आणि ते प्रोजेक्ट तुम्ही तयार करा. खरं तुमचं लॉजिक बिल्ड होईल. ओके. सो बिगिनर लेवलचे प्रोजेक्ट मित्रांनो, तो फर्स्ट प्रोजेक्ट इज कॅल्क्युलेटर. ओके. पहिला प्रोजेक्ट आहे कॅल्क्युलेटर. इथं मास्टर लॉजिक, ऑपरेटर्स आणि UI लेआउट ह्याच्यामध्ये कव्हर होऊन जाईल. ओके. सो त्याच्यानंतर लॉग इन सिस्टीम. ओके. सो लॉग इन सिस्टीममध्ये डाटा स्ट्रक्चर आणि स्टेट मॅनेजमेंट कसं होते ते तुम्हाला इथं समजून जाईल. कुठल्या पण प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये मित्रांनो तुम्ही हे करा. ओके. अजून दुसरा एक लॉग इन सिस्टीम आहे. ओके. सो ऑथेंटिकेशन आणि सिक्युरिटी बेसिसवरती हे लॉग इन सिस्टीम तुम्ही इथं तयार करू शकता. मित्रांनो दोघांपैकी कुठलं पण तुम्ही वापरून बिल्ड करू शकता ॲज अ बिगिनर लेवल प्रोजेक्टसाठी. ओके. तर त्याच्यानंतर मित्रांनो स्टुडंट रेकॉर्ड सिस्टीम आहे. म्हणजे एक प्रॅक्टिस क्रड ऑपरेशन म्हणजे स्प्रिंग बोर्डमध्ये जर तुम्ही कोरचा एक कमांड लाईन प्रोजेक्ट करायचा असेल तर क्रड ऑपरेशन म्हणजे क्रिएट, रीड, अपडेट, डिलीट हे सगळे क्रड ऑपरेशन तुम्ही तयार करून एक स्टुडंट रेकॉर्ड सिस्टीम तयार करू शकता. त्याच्यामध्ये पण तुमचं लॉजिक वाढू शकतो. ओके. सो मित्रांनो आय होप तुम्हाला हे मी सांगितलेलं सर्व जे काय टिप्स आहेत ते तुम्हाला समजले असतील. ओके. सो जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा. ओके. सो आजच्यासाठी एवढंच. ओके. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके. थँक्यू.